मी आज बनवणार आहे लाडू. तर ते लाडू कशाचे आहेत, तर त्याच्यामध्ये काय काय मटेरियल टाकायचे ते तुम्हाला मी दाखवते. आता सध्या मी 3-4 वस्तू वाटून घेतलेल्या आहेत. तर ती कोणत्या वस्तू वाटून घेतलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवते. आणि हे लाडू आहेत पौष्टिक. समजा आपले हाडं दुखायले, अंग दुखायलं, आपले कुठले सांधे दुखायले, तर त्यासाठीही मी लाडू बनवते. मोठ्यासाठी पण लहानासाठी पण. ते कोणालाही खाता येतात. सेपरेट कोणत्याच माणसाला खावं असं नाही, सर्रास कोणीही खाऊ शकतं. त्यासाठी मी काय काय मटेरियल टाकले हे तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं मी वाटल्यात जवळजवळ 4 वस्तू असतील या. हे दिसणार आपल्याला तुम्हाला वरचं मोठं मोठं जे दिसतंय ते आहेत मनुके, पाव किलो. आणि बदाम आहेत पाव किलो, काजू आहेत पाव किलो, आणि खोबरं आहे अर्धा किलो. तर ह्या वस्तू मी वाटून घेतलेल्या आहेत. तर आता ह्या वस्तूमध्ये फक्त एवढंच खायचं नाही, तर त्याच्यामध्ये काय टाकायचं परत. आणि हे बघा, हा आहे मकाना, पाव किलो मकाना आहे. आणि त्या मकान्याबरोबर हे बघा, हे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मिसळल्यामुळं दिसत नसेल, ही आहे खसखस. तर ही ह्याच्यामध्ये टाकली 1 छटाक खसखस, बिना तेलाची भाजायची कोरडीच. आणि ती कोरडी खसखस भाजून टाकल्यामुळे लाडूचा खूप छान सुगंध येतो आहे. आणि ते सांध्यासाठी पण खायला चांगली असते, त्याच्यामुळे सांधे दुखत नाहीत. आता माझेसुद्धा नेहमी सांधे दुखतात, गुडघे दुखतात, त्याच्यामुळे मी पण हे लाडू खाणार आहे. आणि ही आहे पेंड खजूर. तर ही पेंड खजूर आहे अर्धा किलो. तर ही बिना बियाची पेंड खजूर आहे. आता बिना बियाचीच आणायची, म्हणजे उगा आपल्याला घरी झंझट लागत नाही की ते बी काढत बसा पुन्हा वाटा. तर ह्याला पण पुन्हा थोडं वाटून घेणार आहे. आणि बघा, हे आहेत म्हणजे फुटाणे आहेत हे. तर आता हे फुटाणे तुम्हाला पांढरे दिसत असतील, पण ही ह्याला काय केले मी आता, पूर्ण फुटाणे कुस्करून चोळून त्याचं वरचं साल्ट काढले. आणि ती साल्ट काढावंच लागते, कारण ह्याच्यामध्ये टच लागते लाडूमध्ये. त्याच्यामुळे ही साल्ट काढून मी ही अर्धा किलो फुटाणे घेतलेले आहेत. ते बघा, इकडे हे साल्ट काढले बघा, असं हे पाकडून असं साल्ट काढून हे स्वच्छ करून घेतलेले आहेत फुटाणे. तर आता हे मला वाटायचं आहे. हे परत हे आपले हे फुटाणे वाटायचे आहेत, हा मकाना वाटायचा, आणि ह्या मकान्यामध्येच मी ही खसखस टाकून वाटणार आहे. आणि सगळं झाल्याच्या नंतर पेंड खजूर वाटणार आहे. आणि पेंड खजूर तर पौष्टिक म्हणून आपण टाकतो, पण त्याला गूळ म्हणून गोड म्हणून कुणी गूळ घालते, कुणी साखर घालते. तर शुगर असल्यामुळे मी काही साखर घालत नाही, आणि साखरेचं प्रमाण आम्ही थोडंफार कमीच वापरतो आहे. ह्याच्यामध्ये मी परत पुन्हा घालणार आहे, एवढ्या मटेरियलमध्ये 1 किलो गूळ घालणार आहे. आणि गूळ घातले की मग थोडं तूप टाकायचं, आणि मग ह्याचे लाडू वळायचे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर लाडू वळत असतानासुद्धा तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवणार आहे, कसं कसं प्रोसिजर आहे ते. आणि म्हणजे हे बघून तुम्हाला पण ते करता येतात. आता आजकाल सगळ्यांनाच येऊ लागले सगळंच, तरी पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येक आपल्या आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे बनवतात. त्याच्यासाठी प्रत्येकाचं बनवणं हे आपल्यालासुद्धा माहीत असायला हवं. तर चला, तर मग आता मला हे वाटून घ्यायचं आहे. ही मखाना आणि खसखस वाटून झालेली आहे. आणि हे बघा, इथं हा डाळवा वाटून घेतला. आणि वाटून घेतल्याच्या नंतर परत मी ह्या चाळणीनं चाळले, कारण त्याच्यामध्ये हे बघा, हे असं आणि त्याच्या टरफलं बारीक बारीक राहिलेले नाके, त्याच्या नाकाडं हे निघतं. आणि हे जर मध्ये नाही जर चाळून घेतलं तर मग हे टच लागतात लाडू. त्याच्यामुळं कोणतंही काम करत असताना थोडं बारीकीनं करायचं. आता हे काढून टाकल्यामुळं लाडूमध्ये काहीच तसं म्हणजे करकर लागणारं राहत नाही. आणि हे मात्र वाटायचं राहिले,
कारण मिक्सरचं भांडं खूपच गरम झाले. त्याच्यामुळे म्हणलं आता संध्याकाळचे वाजले तर 8. आता हे वाटून ठेवावं आणि उद्या सकाळी ही वाटून घेऊन मग त्याच्यामध्ये मिसळून पुन्हा लाडू वळावेत. म्हणून ही थोडं उद्या वाटावं म्हणून मी थांबले थोडं. तर उद्या लाडू वळत असताना मी तुम्हाला परत दाखवते. आधी हिसळा म्हणले लक्षात नाही माझ्या. म्हणजे असले महत्वाचे कामं जरा तरी येते का तुला कोणते? हा, नुसत्यावरच्या कामाचे हिसळती. ही मी काल काजू, बदाम, किसमिस, पुन्हा झालं तर पेंड खजूर आणि फुटाणे आणि भरपूर असं मटर याच्यामध्ये घालून काल वाटून ठेवलं होतं. आणि आज हे सगळं एकत्र करून मी आज लाडू बनवायले. तुझ्याने काय आता ती 10 ही तर होणार आहे बाई. आता तुझा थाट एखाद्या त्या अंबानीच्या बायकोचा सुद्धा एवढा नसेल, एवढा तुझा थाट आहे. काय म्हणेस? हा, होत नाही का म्हणलं? बिना जेवताच उपवास राहता येते का तुला? कोर्स चालू का दादा? हा, जेवढंच लवकर झालं तर जेवढं आहे तेवढ्यात मिसळाईल की. पण अंगात तापड पण आहे का जरा तर? इकडं इकडं बघण्यात कोणतंही काम माझ्या अंगात पावर असावं. कच्च्याला धुवून टाक मी आंघोळ कर. खाऊ हात पाय धुवून घे. चालू आहे. पूर्ण लाडू झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, एवढे ताट भरून लाडू मी केलेले आहेत. हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. आणि माझे लाडू कसे झालेत, छान झालेत की नाही हे मला कमेंट करून सांगा. आणि असेच लाडू तुम्ही पण करून खा. कारण ज्यांचे गुडघे दुखतात, ज्यांचे सांधे दुखतात, ज्यांना म्हणजे वातीचा त्रास आहे, अशा लोकांनी असे थोडे पौष्टिक लाडू करून खावेत. रोज एक लाडू खायचा, 15 दिवस आपल्याला जमल तेवढं. जास्तही खाणं चांगलं नसतं, कारण हे ड्रायफ्रूट आहे, त्याला मर्यादितच खावं लागतं. कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते. त्याच्यामुळे हे लाडू सहसा हिवाळ्यात खाल्ले तर खूप छान असते. आता पण हिवाळ्यामध्ये मी हे असेच जर लाडू करायचे झाले तर हिवाळ्यामध्ये लाडू करत असताना त्याच्यामध्ये मी मेथ्या टाकते. कारण मेथ्या ह्या कडू असतात आणि कडू हे शरीरासाठी चांगलं असतं. उदाहरणार्थ कारलं, मेथ्या, लिंबाचा पाला हे वातीसाठी खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे मी हिवाळ्यामध्ये लाडू बनवत असताना त्याच्यामध्ये मेथ्या टाकून बनवते. पण आता मात्र मी मेथ्या टाकलेल्या नाही. याच्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खोबरं, थोडे फुटाणे आणि 1 किलो मग ते हे काय आपलं काय असतं ते खारकाचं काय म्हणतात, खजूर. नावच येत नाही एका वेळेस लक्षात, काय करणार. पेंड खजूर सुद्धा ह्याच्यामध्ये मी 1 किलो टाकलेली आहे. आणि जवळजवळ ही भरपूर असे म्हणजे नाही म्हणलं तर ही 2-4 किलोचे लाडू झालेले आहेत. आणि हे लाडू आता जवळजवळ नाही एका माणसानं खाल्ले तर ह्याला महिन्याच्या वर जातील. आणि घरामध्ये मुलं असतात, इतरांनाही खावेसे वाटतात, म्हणून हे जास्तीत जास्त
15 दिवस जातील. तर असेच आपण सर्वांसाठी आपणही खा, सर्वांसाठी पण करा, लहान मुलांना पण खायला द्या आणि माझ्यासारखे लाडू करून बघा. आणि खरंच माझा व्हिडिओ आवडला हा लाडूचा, कमेंटमध्ये मला सांगा कसे झालेले आहेत म्हणून. असंच मी वेगवेगळे पदार्थ घेऊन आपल्यापुढे येते. आणि आवडला लाडूचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा हे डाळवा. बघा चिवडा करून झालेला आहे. बिना शेवाचा चिवडा केला. चिवड्याच्या वेळेवर माझा म्हणजे जो शेव करण्याचा साचा असतोय ना, त्याची प्लेट मला सापडली नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये शेव घातला नाही मी. नाही तर दरवेळेला मी शेव घालते, शेव घालूनच चिवडा करते. तर तरी पण सुंदर झाला चिवडा. बघा छान झालेला आहे.